इकडे कोणत्या गोष्टीचे 5 रुपये दिले तेच नाही मला माहिती. लकाकी लेक आणि चालले परेडला. पण हा एक अट्रॅक्टिव्ह पॉईंट इकडचा. डोकं डायरेक्ट आत घेतलेला आहे, बाहेर काढल्याने अशा प्रकारची वॉकिंग ट्रेल आहे. 5 रुपये वाया गेले असं वाटतंय मला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव आणि आज मी चाललेलो आहे लकाकी लेक व्हिजिट करायला. तर हे लेक कुठे ते मी तुम्हाला लोकेशनवरती गेल्यावरच सांगणार आहे आणि ह्या लेकबद्दलची माहितीसुद्धा देणार आहे. तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. चला तर मग जाऊया लेकवरती आणि बघूया हे लेक कसं येते आणि एक्सप्लोअर करूया ह्या सुंदर अशा लेकला. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्लॉग. सो फायनली आय हॅव रीच माय डेस्टिनेशन. पोचलेलो आहे मी ह्या गार्डनमध्ये, म्हणजे अजून एंटर नाही झालो आहे. तुम्ही बघू शकतात बाहेर ह्या गार्डनचं नाव तळे उद्यान आणि त्याच्याच बाजूला लकाकी म्हणून पण दिले, लकाकी तळ. आणि इथे 4 व्हीलर पार्क केले. इथे अपार्टमेंट आहेत सगळीकडे, बघू शकतात खूप मोठे मोठे अपार्टमेंट आहेत इकडे. आणि चला तर मग आता आतमध्ये जाऊया गार्डनमध्ये आणि बघूया काय काय बघण्यासारखं आहे ते. जर तुम्ही व्हेकल आणत असाल तर इकडे तुम्ही तुमचे व्हेकल पार्क करू शकता, 2 व्हीलर आणि सायकल पण आणतात इकडे मुलं. बाहेर 4 व्हीलर पार्क केले आहेत आणि माझ्या पाठी आहे एंट्री गेट. तर चला तर मग आता एंटर होऊया गार्डनमध्ये. आणि लेक आहे छोटंसं आर्टिफिशियल लेक, ते पूर्ण गोल फिरून बघूया काय काय ॲक्टिव्हिटीज आहे आतमध्ये, ते काय काय करण्यासारखं आहे, काय काय बघण्यासारखं आहे ते. हे बघा सायकलसुद्धा पार्क केले आहेत. तर तुम्ही इथे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आणत असाल तर पार्किंग फॅसिलिटी आहे, ते पण विदाऊट एनी पे. आणि गार्डनची एंट्री फी 5 रुपये. आता माहिती नाही कुठे एंट्री फी घेतात ते. पहिला एंटर होऊया आणि बघूया काय प्रोसिजर आहे ती. तर जसं की मी बोललेलं, एंट्री फी 5 रुपये आहे. आणि ह्या गार्डनची वेळसुद्धा तुम्ही बघू शकता, सकाळी 7 AM to 10 AM आणि दुपारी 4 to 6:30 PM. आणि इकडे 5 रुपयाचं तिकीट घेऊन एंटर व्हायचं आहे. तर एंटर होताच मला बघायला भेटले आहेत हे जे की खूप सुंदर दिसत आहेत. आणि समोर आहे वॉटरफॉल. आपण थोड्या वेळात झूम करून दाखवतो, बट सध्या तर तुम्ही आता ह्यांना बघा. डक्स बघायला भेटलेत मला. आणि इकडनं एंटर झालेलो बघू शकतात, खूप लोक येत आहेत. इथे बोटसुद्धा आहे. बोटिंग नाही होत इकडे, बट तरी पण ही बोट ठेवलेली आहे. आय गेस क्लिनिंग वगैरे करायला असेल ही बोट. आणि हे आहे डक्स. ते राहिलं समोर खूप सुंदर असं वॉटरफॉल होतं आहे. बट एंटर होतात आपल्याला हे डक्स दिसले. आणि हे आहे समोरचा वॉटरफॉल जे की खूप सुंदर दिसत आहे. आणि मध्ये इकडे वेगवेगळे बर्ड्स आहेत, पाण्यामध्ये पोहत आहेत. हे आळशी डक जे काहीतरी चरत आहेत. आणि खूप सारे तिकडे तर अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर बदकं तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. नुसतं क्वॅक क्वॅक करत आहे. आता आवाज आहे त्यांचा. आणि चालले परेडला. तर मंडळी इकडे बसायची सोयसुद्धा खूप सुंदर अशी केलेली आहे. गार्डनमध्ये एंटर होताच तुम्हाला हे बघायला भेटेल. तुम्हाला इथे जर नसेल बसायचं तर ह्या ग्रासमध्ये तुम्ही बसू शकतात. आणि झाडं बघू शकतात, खूप सारी झाडं आहेत इकडे लावलेली. तर ह्या 2 ठिकाणी बसू शकतात. आणि खूप सारे बेंचेस पण आहेत ह्या गार्डनमध्ये अवेलेबल. हे लेक फिरता फिरता खूप सुंदर अशी गोष्ट दिसते.
ते म्हणजे हा सुंदर असा टॉटॉईज. बघा का भारी हा. आणि त्याने डोकं डायरेक्ट आत घेतलेलं आहे, हाय बाहेर काढलं नशीब. हा आहे टॉटॉईज. हा दिसलेला आता आपल्याला. भीती वाटते टॉटॉईजची बाबा, चावायचं वगैरे. बघा सुंदर. आणि ट्रीज वगैरे लावले तिकडे. आणि असं वॉकिंग पाथ आहे. सकाळी लोक आहे की इकडे जॉगिंग वगैरे करायला येत असतील आणि इव्हिनिंगच्या टायमाला पण येऊ शकतात, पण खूप कमी टायमासाठी हे गार्डन जे आहे ते ओपन आहे. सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 4 ते 6:30, म्हणजे 5.5 तासच दिवसातून हे ओपन आहे गार्डन. आणि खूप सुंदर असं तुम्ही बघू शकता लेक. फक्त लेकच आहे ते बघण्यासारखं वाटतं आणि बदक. तर तुम्ही इकडे प्लांट्स तर बघू शकता किती मोठे मोठे त्यांनी किती प्लांट्स इथे लावलेले आहेत ते. त्यामुळे इकडे तुम्हाला खूप ऑक्सिजन भेटणार आहे, खूप मस्त हवं आहे ते. आणि ते वॉशरूमची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे जेंट्स लेडीज दोघांसाठी. आणि माझं एवढं चांगलं लक, एवढं चांगलं लक की मला पूर्ण गोल फिरता नाही येणारे ग्राउंड. ते म्हणजे इथे पेंटिंग चाललेली आहे, त्यामुळे ओलं असल्यामुळे बांबू लावण्यात आलेले आहे. आणि ती जी बांबूची सीमारेषा आहे ती क्रॉस करून जाता नाही येणार आहे. मंडळी तुम्हाला दाखवते, बघा हे बघा, ह्याच्या पुढे जायचं नाही, अलाउड नाही ह्याच्या पुढे जाणं. नाहीतर एकदम कोपऱ्यापर्यंत गोल फिरून मस्तपैकी जे धबधबा आहे, जो वॉटरफॉल आहे, त्याचा मी जवळनं व्हिडिओ काढणार होतो, पण अलाउड नाही तिकडे जाणं, कारण की पेंटिंग वगैरे चालली आहे. ओला असल्यामुळे अलाउड नाही आहे. काय नाही, अर्ध्यापर्यंत फिरलो खूप झालं. तसं पण तिकडे व्हिडिओ नाही काढता येते, खूप सारे कपल्स असल्यामुळे. तर एवढं चांगलं नशीब आहे माझं. नुसतं बदकं तिकडे 5 रुपयात बदकं बघायला यायचं आहे. तर आता झाडाच्या खाली उभा आहे, थोडासा सावलीमध्ये ऊन खूप आहे. आणि इथे तुम्हाला झाडाचं नावच घेतलं आहे तर सांगू इच्छितो की इथे तुम्हाला वडाचं, पिंपळाचं, परत मग कोथिंबीरची झाडं खूप दिसणार आहेत. खूप लावलेली आहेत इकडे ही सगळी झाडं. आणि इकडचं गार्डन जे आहे ते ठीकठाक आहे, छोटंसं आहे पण ठीकठाक आहे. बघूया अजून काय काय बघायला भेटतं आहे ते, कारण की आताशी अर्ध्यापर्यंत आलो आहे. बघूया अजून आता काय काय भेटते बघायला ते. काय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सांगा कसं वाटलं तुम्हाला गार्डन. अजून काय करणार आता आपण. तर हे आहे सुंदर असं लेक, आर्टिफिशियल लेक आहे हे. खूप मोठं आणि खूप सुंदर असं लेक आहे हे. एंटर होताच खूप सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. समोर तुम्ही ग्रासवर सुद्धा बसू शकतात आणि इथे प्रत्येक ठिकाणी बेंचेससुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे. तर इथे सोय आहे, वॉशरूमची पण इथे सोय करून दिलेली आहे. आणि एक वॉकिंग पाथ पण खूप सुंदर आहे. अर्ली मॉर्निंग इथे लोक जॉगिंग वगैरे, वॉकिंग वगैरे करायला येतात. तर गार्डन तर एकदम छोटे आहे, लहान मुलांसाठी खेळायची काही गोष्टी वगैरे नाही आहेत. पण 6 एकरमध्ये हे पसरलेलं आहे गार्डन. हे लेकसुद्धा खूप सुंदर आहे, आर्टिफिशियल. ॲक्च्युली शूटिंग तर खूप करायची होती पण करता आली, कारण की इथे सगळे कपल्स आलेले आहेत आणि त्यांची प्रायव्हसी ब्रीच नाही करायची, त्यामुळे शूटिंग नाही करते ते नीट. आणि म्हणूनच मला गार्डन फिरायला नाही आवडत. तर चला आता ह्या गार्डनच्या नावाबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. ह्या गार्डनच्या नावाबद्दल डिस्कशन करायच्या आधी हे सुंदर असं फाउंटेन बघून घ्या, कारण की जिथे आता मी येते अलाउड नाही तिकडे येणं पेंटिंग चालल्यामुळे. तर सुंदर असं फाउंटेन बघून घ्या, तलावाच्या एकदम कोपऱ्यात आहे. पण हा एक अट्रॅक्टिव्ह पॉईंट इकडचा. आणि बघा इथे पेंटिंग वगैरे चालले, त्यामुळे अलाउड नाही, पण मी आलो आहे. आता मी सांगणार आहे की ह्या गार्डनला लकाकी गार्डन का बोललं जातं ते. तर प्रसिद्ध उद्योगपती जे किर्लोस्कर आहे त्यांच्या नावावरून या गार्डनला नाव पडलेलं आहे. किर्लोस्करांचे जे मेन माणूस होते त्यांचं नाव होतं लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर. आणि तुम्ही त्यांचं आद्याक्षर स्टार्टिंगचं पहिलं वर्ड घेतलं, जसं की लक्ष्मणाचं ल, काशीनाथचं का आणि किर्लोस्करचं की, असं जर नाव घेतलं तर लकाकी हे नाव पडतं.
बट ह्या गार्डनला अजून खूप सारी नावे आहेत, जसे की मॉडर्न गार्डन एक आहे, आणि तलाव उद्यानसुद्धा याला तळ उद्यानसुद्धा याला बोललं जातं, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलेलं फोटोमध्ये. तर खूप सारी नावं आहेत, पण लकाकी म्हणून हे जाम फेमस आहे. 5 रुपये देऊन एंट्री झालेली आहे. पण इथे फक्त बदक आणि लेक बघण्याशिवाय काहीच नाही. कपलसाठी एक खूप सुंदर गार्डन आहे, कारण की खूप शांतता आहे इकडे, आणि त्यांची प्रायव्हसीसुद्धा ब्रीच नाही होणार, लीक नाही होणार. तर त्यांच्यासाठी एक खूप सुंदर स्पॉट आहे. पण जे असे ब्लॉगर आहे, ज्यांना फिरायला आवडतं, व्हिडिओज काढायला आवडतात, त्यांना रिव्ह्यू द्यायला आवडतात त्या प्लेसेसबद्दल, त्यांच्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग गार्डन आहे हे. कारण की गार्डन म्हणजे ऑब्व्हियसची गोष्ट आहे, गार्डनमध्ये जर तुम्ही जाल तर खूप सारे असे कपल्स दिसणार, आणि जे पागल लोकं असतात ते त्या कपल्सची पण व्हिडिओ वगैरे काढतात. बट जे एज्युकेटेड लोकं असतात त्यांना माहिती असतं की बाबा प्रायव्हसी ब्रीच नको करायला कोणाची, कारण की काय काय जणांच्या घरी माहिती असतं, काय काहींचं नसतं माहिती. सो प्रायव्हसी ब्रीच करायची नसते कोणाची. त्यासाठी मला मनसोक्त व्हिडिओ नाही काढता आली, बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. गार्डन छोटंच आहे तसं, पण फक्त बदकंच बघायची आहे. एक टर्टल दिसलं, आणि खूप क्वाईट प्लेस आहे ही, खूप म्हणजे खूप. तर इथे तुम्ही तुमचे बुक वगैरे रीड करू शकतात, गाणी वगैरे गाऊ शकतात. बस एवढंच करू शकतात. बाकी इथे काय आहे नाही, लहान मुलांसाठी खेळायचं वगैरे. इथे वॉटरफॉल आहे, तर तुम्हाला दाखवलाच मी. फाउंटनसुद्धा आहे, आता चालू नाही केलं आहे ते, काय माहिती कधी करणार की नाही ते पण नाही माहिती. डक्स वगैरे आहेत, खूप सारे वेगवेगळ्या स्पीशीजचे बर्ड्स वगैरे आहेत इथे. प्लांट्स वगैरे आहेत, जसं की कोथिंबीर वगैरे खूप सारे प्लांट्स भेटणार तुम्हाला इथे बघायला. आणि खूप क्लीन गार्डन आहे. वॉशरूम्स पण आहे, आणि डस्टबिन वगैरे पण आहे इथे. तर तुम्ही काय प्लॅस्टिकचं काय आणत असाल, रॅपर वगैरे, प्लॅस्टिक बॉटल वगैरे, तर डस्टबिनमध्ये टाकायला विसरू नका. आणि बस एवढंच. फोटोशूट वगैरेसाठी खूप चांगलं गार्डन आहे. 6 एकरमध्ये, त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल, छोटं गार्डन आहे पण चांगलं गार्डन आहे. बसायची वगैरे सोय केली आहे, ग्रासमध्ये बसू शकता, आणि खूप काय करू शकता तुम्ही इथे. एवढं सायलेंट प्लेस आहे. जर जवळपास असाल तरच या, अदरवाईज खूप लांबून येणार असाल, तुम्ही ट्रॅव्हलर असाल, तुम्हाला जर प्लेसेस व्हिजिट करायला आवडत असेल तर नक्की या. पण जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल, माझ्यासारखी लाँग व्हिडिओ, तर तुम्हाला थोडासा विचार करायला लागेल, बिकॉज इथे खूप सारे कपल्स असतात. सो तुम्हीसुद्धा अनकम्फर्टेबल व्हाल त्यांच्यासमोर व्हिडिओ बनवायला. बट तुम्ही रील वगैरे बनवणार असाल, शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग बनवणार असाल, तर डेफिनेटली इकडे एक मस्त प्लेस आहे. खूप क्वाईट प्लेसेसवर, खूप क्वाईट जागेवरती ही प्लेस आहे. आणि 6:30 वाजेपर्यंतच आहे आता. मी आलेलो आहे 5 वाजता, म्हणजे माझ्याकडे 1.5 तास आहे. बसू शकतो, टाईमपास करू शकतो. टायमानुसार या. टायमाच्या व्यतिरिक्त आलात तर तुम्हाला बाहेर थांबायला लागेल. आणि इकडे सगळ्यांचे रो हाऊसेस आहेत, अपार्टमेंट. तर खूप सुंदर आहे. बघूया आता अजून काय काय बघायला भेटते ते आपल्याला इथे. जास्तच बकबक झाली आहे, तर बघूया आता काय भेटते आपल्याला इकडे बघायला ते. अशा प्रकारची वॉकिंग ट्रेल आहे, जिथे तुम्ही इव्हिनिंगला जॉगिंग वगैरे करू शकतात, आणि रनिंग वगैरे पण करू शकतात. सॉरी, इव्हिनिंगला नाही, मॉर्निंगला. इव्हिनिंगला कोण येणार एवढं वॉकिंग आणि जॉगिंग करायला, कारण की 7:30च्या आधीच हे गार्डन जे आहे ते बंद होऊन जातं. तर हां, मॉर्निंगला जर तुम्ही आसपास इकडे राहतायत तर या, डेफिनेटली तुम्ही इकडे येऊ शकतात जॉगिंग करण्यासाठी. आणि अजून 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 खूप सारे कपल्स आले तिकडे, आणि सिटिंग अरेंजमेंट आहे, सगळं काय आहे इथे. बट लहान मुलांसाठी खेळायची काहीच सोय केलेली नाही. खेळ वगैरे जसे झेपोळा वगैरे, घसरगुंडी वगैरे काहीच नाही. तर तुम्ही ते बड्डे सेलिब्रेशनला येऊ शकतात, किटी पार्टीजला येऊ शकतात, नॉर्मल गॅदरिंग करायचं असेल तर येऊ शकतात. तर बस एवढंच करू शकता तुम्ही. आणि जर तुमच्या किड्सला डक्स वगैरे दाखवायचे असतील तर डेफिनेटली एक बेस्ट ऑप्शन आहे. बट जर तुम्ही कपल असाल तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकतात, कारण की हे एक खूप सायलेंट प्लेस आहे. तर डेफिनेटली इथे येऊ शकता तुम्ही जर कपल असाल तर. आणि ग्रीनरी इथे खूप सारी आहे, खूप सारे प्लांट्स वगैरे आहेत इकडे. अजून 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 बघूया काय काय. डक दिसलं, टॉर्टॉइस दिसलं, अजून बघूया. लेट्स सी अजून काय काय ते बघूया. आणि 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 शूट करायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे मंडळी, कारण की इथे खूप सारे कपल झालेले आहेत, आणि त्यांची प्रायव्हसी ब्रीच नाही करायची आपल्याला, बिकॉज वी आर एज्युकेटेड पीपल. सो वी डोंट वॉन्ट टू ब्रीच एनी वन्स प्रायव्हसी, बिकॉज कोणाकोणाच्या घरी माहिती असतं, कोणाकोणाच्या घरी नसतं माहिती. सो वाय 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 आपण यांची प्रायव्हसी ब्रीच करायची. त्यामुळे थोडंसं चॅलेंजेस येत आहेत व्हिडिओज बनवायला, पण काय नाही, आता ते गार्डनमध्ये आलो आहे तर हे इश्यू फेस करणं साहजिकच आहे. तर बघूया अजून काय काय इथे बघण्यासारखं काय ते.
तर आताचे वाजलेत 5:45. शूटिंग ऑलमोस्ट झालेली आहे, थोडीफार राहिलेली आहे, बट ऑलमोस्ट झालेली आहे असं बोलू शकतो. बट तरी पण टाईमपास करायचे, कारण की 6 वाजेपर्यंत नाही, सॉरी 6:30 वाजेपर्यंत थांबायचं आपल्याला इकडे, कारण की 5 रुपये दिले यार. 5 रुपये काय बघण्यासारखंच नाही 5 रुपयामध्ये. ह्याच्याहून सुंदर म्हणजे आमचा ठाण्याचा कचराई तलाव आहे की मंडळी, ते पण फ्रीमध्ये. तिकडे लहान पोरं खेळू पण शकतात, खूप सारे कपल्स पण येतात, आणि तिकडे पण डक्स आहेत. ते लेक ते ह्याच्याहून खूप मोठं लेक आहे. बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, जाऊन तुम्ही बघू शकतात. पण इकडे 5 रुपये दिले. अरे बापरे, कोणत्या गोष्टीचे 5 रुपये दिले तेच नाही मला माहिती. प्लस तिकडे वॉशरूम पण अवेलेबल आहे, वॉशरूम फॅसिलिटीसुद्धा आहे तिकडे, पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे, सगळं काही आहे यार. फाउंटेन पण आहे, तरी पण फ्री आहे आमचं कचराई लेक. आणि इकडे बघा एवढा छोटासा लेक आहे, आणि एक इंस्टाग्राम व्हिडिओ काय व्हायरल झाली यार. इथे तर चांदीच चांदी झाली या लोकांची. 5 रुपये देऊन काय आहे, काय कळत नाही. तुम्ही जर इकडे या लेकमध्ये आला असाल तर कमेंटमध्ये सांगा यार, वरती आहे इकडे 5 रुपये देणं. सोड्यात नंतरची जी लोकं येतील त्यांनासुद्धा कळेल की इकडे यायचं आहे की नाही ते. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा यार, वरती आहे की नाही. आणि हां, जर तुम्ही इकडे आला असाल तर तुमची इकडची बेस्ट मेमरी सांगा. खूप सारे कपल्स आलेले आहेत, फ्रेंड्स पण आलेले आहेत, फोटोशूट चाललेलं आहे, खूप काय चाललेलं आहे इकडे. मी एकटा आलो आहे, त्यामुळे मी फक्त व्हिडिओज बनवते. आपला कॅमेरा आपण बरं, आपल्या कॅमेरावर बस बाकी सगळं लय भारी आहे बाय. तर कमेंटमध्ये नक्की सांगा 5 रुपये वरती आहे का, तुम्ही जर इथे आला असाल तर. आणि तुमची बेस्ट मेमरीसुद्धा सांगा, त्या गार्डनमध्ये तुमची बेस्ट मेमरी काय होती. अजून काय तुम्हाला या गार्डनबद्दल माहिती असेल तर मला नक्की सांगा, सो दॅट दुसऱ्या लोकांनासुद्धा हेल्प होईल जे हे व्हिडिओज बघत आहेत ते. कारण की रिव्ह्यूजसाठी ते कमेंट तर चेक करणारच. तर सांगा. प्रायव्हसीसाठी खूप चांगलं गार्डन आहे एवढं बोलू शकतो. इथे तुम्हाला प्रायव्हसी भेटेल, कोणच तुम्हाला इथे रोकटोक करणार नाही. आणि खूप सारे कपल्स आलेले आहेत तिकडे, प्लस खूप सारे फ्रेंड्ससुद्धा आलेले आहेत, मुलांचा ग्रुप मुलींचा ग्रुप असा आलेला आहे. कारण की फोटोशूट वगैरे असतात, त्यांचा फोटो काढणं, रीलसाठी व्हिडिओ काढणं, त्यासाठी आलेले आहेत. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं हे गार्डन वाटलं ते, आणि 5 रुपये वरती आहेत का ते सांगा. आणि कचराई लेकचीसुद्धा व्हिडिओ बघा, ती बघायला विसरू नका. फ्रीमध्ये तिची एंट्री फी पण काही नाही आहे. पण खूप सुंदर ठाण्याचा तलाव आहे, ते खूप मोठा तलाव आहे. ठाण्याला तर लेक ऑफ सिटी बोललं जातं, सॉरी सिटी ऑफ लेक्स बोललं जातं. उलटं बोलतो यार मी, काय माहिती काय झालं आहे मला. तर सिटी ऑफ लेक्स बोललं जातं. त्यामध्ये सगळ्यात फेमस आहे तलावपाळी, ज्याला मासुंदा तलाव बोलतात. आणि सेकंड फेमस लेक आहे ओपन लेक. त्याच्यानंतर मग आमचं कचराई लेक येतं. तिन्ही लेकवरची व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटून जाईल. कचराई लेक बघायला अजिबात विसरू नका, कारण की खूप मोठं आर्टिफिशियल लेकच आहे, खूप मोठं आहे. तिकडे इवन बोटिंग पण करता येते, खूप सारे कपल्स असतात, लहान मुलांना खेळायचे गेम्ससुद्धा आहेत, बदक वगैरे पण डक्स वगैरे पण असतात. वॉशरूम फॅसिलिटी अवेलेबल आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आणि तिकडे कॅट्स खूप सारे, जर तुम्ही कॅट लवर असाल तर ती व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्ही ठाण्याला राहणार असाल तर नक्की विजिट करा. ठाणे मुंबई जर असाल तर नक्की विजिट करा. कॅट गार्डन येते इथे. तर तसं पण काय भेटत नाही बघायला, फक्त बदकं बघायला भेटली, तलाव बघायला भेटलं, एक वॉटरफॉल म्हणजे धबधबा बघायला भेटला, आणि 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 एक छोटासा कासव बघायला भेटलं. आणि काय माहिती अजून काय बघितले मी. सगळे कपल्सच बघतोय मी, कपल्स बघतोय, फोटो काढायला आले ती लोकं बघतोय. अजून काहीच नाही. 5 रुपये वाया गेले असं वाटते मला. तर मंडळी, अजून एक मोठी गोष्ट म्हणजे ही अनाऊन्समेंट करतोय मी की इफ यू आर इंटरेस्टेड टू ट्रॅव्हल विथ मी अँड एक्सप्लोर द ब्युटिफुल पुणे सिटी विथ मी, देन यू कॅन पिंग मी ऑन माय इंस्टाग्राम. मी इंस्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह असतो, खूप म्हणजे खूप जास्त ॲक्टिव्ह असतो. कामच नसतं ना मला, त्यामुळे मी खूप जास्त ॲक्टिव्ह असतो इंस्टाग्रामवरती. तर जर पुणे फिरायचं असेल तुम्हाला माझ्याबरोबर तर मला इंस्टाग्रामवर पिंग करा. मी जिथे नेक्स्ट लोकेशनवरती जाणार असेल मी तुम्हाला त्या लोकेशनची डिटेल सांगत जाईल. अकॉर्डिंगली तुम्ही मला सांगायचं तुमची अवेलेबिलिटी, मग आपण एकत्र मिळून फिरत जाऊ. तर इंस्टाग्रामवर पिंग करायला विसरू नका, ठीक आहे. बघू आता इथे अजून काय काय बघायला भेटते. कंटाळा आला आहे, पण 6:30पर्यंत थांबायचे. 5 रुपये गेलेत माझे, मी तर पूर्ण वसूल करणार. मला नाही माहिती 5 रुपयामध्ये 5 चॉकलेट आली असती, एक पेपीचं पॅकेट आलं असतं, खूप काय आलं असतं यार. मी थांबणार शेवटपर्यंत. डन, थांबायचं शेवटपर्यंत. खूप लोक आलेली आहेत मंडळी, खूपच जास्त लोक आलेली आहेत. आणि हे आहे लेक, लकाकी लेक. हा आहे पूर्ण व्ह्यू लेकचा. येस,
आणि लोक फोटोशूट वगैरे करतायत आणि तुम्हाला दिसत असेल तिकडे सिटिंग अरेंजमेंट. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. मजा तर आली, खूप मजा नाही बोलू शकत कारण की म्हणू शकतो शूट नाही करायला भेटलं. प्लस इथे खूप सारे कपल्स आहेत आणि फक्त बदकं बघण्यासारखी आहे. बदकं, हे लेक, फाउंटेन, बस एवढंच बघण्यासारखं आहे. हे धबधबा वगैरे, वॉटरफॉल वगैरे बघण्यासारखं आहे. अजून काहीच बघण्यासारखं नाही आहे इथे. तर ठीकठाक आहे गार्डन, एवढं पण खूप चांगलं नाही आहे, ठीकठाक आहे. आणि 5 रुपये का घेतात डोंट नो. पण हां, कपल्स जर तुम्ही असाल आणि प्लेस शोधत असाल पुण्यामध्ये तर ही एक बेस्ट प्लेस आहे तुमच्यासाठी. खूप प्रायव्हसी असते इकडे. आणि 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 बस एवढंच, अजून काय नाही. तर चला तर मग या व्हिडिओला इथे आपण एंड करूया. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायचं आहे तुम्हाला. आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह, नेबर आणि मित्रमैत्रिणीमध्ये पण शेअर करा कारण की त्यांना पुण्यामध्ये असे खूप सारे प्लेसेस ते फाइंड आउट करत असतात तर त्यांना हेल्प होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या व्हिडिओज बघण्यासाठी. तर लवकरच भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बाय.